महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त एक निळा एक भगवा फेम शाहीर सीमाताई पाटील आणि जॉली मोरे यांचा शिवभीम गीतांचा बहारदार कार्यक्रम 17 एप्रिल गुरुवारी सायंकाळी महेंद्र सर्कल सातपूर बस स्टँड समोर MIDC भिंतीलगत सातपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश भाऊ गांगुडे यांनी केले होते, तर अध्यक्षस्थानी दीपक पवार आणि स्वागताध्यक्षपदी साई महिला मंडळ सातपूर संस्थापक अध्यक्ष रुपालीताई गांगुडे हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने करण्यात आली। तसेच शिवसेनेचे उपनेते विजय अप्पा करंजकर, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, योगेश शिवरे, भागवत आरोटे, विक्रम नागरे, नंदू शेठ जाधव, गोकुळ निगळ, दीपचंद दोंदे, अलका गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान यावेळी शाहीर सीमाताई पाटील यांनी आपल्या शायरी गीतातून समाज प्रबोधन केले। तसेच यावेळी विविध गीतांवर नृत्य आणि शिवभीम गीते सादरीकरण करण्यात आले। आलेल्या सर्वांचे आयोजक योगेश गांगुडे यांनी आभार मानले। असंच प्रेम राहू द्या। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करतो आणि आपल्या श्वासाश्वासावर ज्यांचा अधिकार आहे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहून जो आपले शाहीर सीमाताई पाटील यांचा कार्यक्रम व जॉली दादा मोरे या कार्यक्रमातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, YG ग्रुप असेल, साई महिला मंडळ असेल, महादेवनगर फ्रेंड सर्कल असेल व माझे सर्व मित्रपरिवार, माझे नातेवाईक या ठिकाणी तुमचा बहुमूल्य वेळ देऊन हा कार्यक्रम तुम्ही योग्य ताकदीने सक्सेस केला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। असंच प्रेम आमच्या मंडळावरती व गांगुर्डे परिवारावरती सदैव राहो आणि या कार्यक्रमाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे मनापासून एकदा आभार मानतो। असंच सहकार्य त्या मान्यवरांनी माझ्यावरती वेळोवेळी करावे असं आवाहन करतो आणि तुम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित झाले त्याबद्दल आभार मानतो। आणि सर्वप्रथम मी आपल्या मंडळाच्या वतीने अध्यक्ष असेल व स्वागताध्यक्ष असेल, दीपक पवार असेल किंवा रुपाली गांगुर्डे असेल यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, इथं येऊन त्या ताईंचं सत्कार व स्वागत करावे। सगळ्यांना 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीचा जन्म झाला, जिने जंगलातल्या अकराळ विक्राळ जिवंत सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले आणि ती धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवधू झाली, छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं। बाळ शिवबानं जन्म घेतला आणि याच बाळ शिवबानं आई जिजाऊचं स्वप्न सत्यात उतरवलं। अशी ती राष्ट्रमाता आई जिजाऊ, आणि म्हणून मला असं वाटतं की हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, तू नांद आमच्या घराघरात, सिंहासनी बैस या काळजात, तुला आरतीने स्तोत्रात गाऊ, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ। आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवा आणि बाळ भिवा यांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल। महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवा आणि बाळ भिवा यांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल, तर आधी प्रत्येक घराघरामध्ये आई जिजाई आणि आई भीमाई जन्माला यायला पाहिजे, तेव्हाच बाळ शिवा आणि बाळ भिवा जन्माला येईल, बरोबर ना? शिव
सर्वांना जागृत राहायचंय बरं का. आणि म्हणून प्रत्येक गीतातील प्रत्येक शब्दाकडे लक्ष पाहिजे, खास करून माता भगिनींचं. आणि म्हणून तुकोबांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले. जगद्गुरु तुकोबारायांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले. प्रेरणेने शिवबाच्या फुलेंनी ज्ञान गाठले. फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहून. फुलेंच्या मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. माझे शासन हे निष्पक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की आज तुमची प्रगती पाहिली की मला अतिशय आनंद होतो. माझ्या शिकल्या सवरलेल्या लेखी पाहिल्या की मला खूप आनंद होतो. माझ्या शेठजीने मी लावलेलं एवढंसं रोपटं त्याचा आज प्रचंड महावृक्ष झाला. पण तुम्हाला खरं सांगू का, मी जेव्हा तुमची दुसरी बाजू बघते ना तेव्हा मात्र मला प्रचंड दुःख होतं. याच माझ्या शिकल्या सवरलेल्या लेखी शिकून सवरून अंधश्रद्धेच्या खाईत बुडत चाललं. व्रतवैकल्य, उपास तापास, कर्मकांडाला बळी पडतात. नका बाबू असं. सासरची मंडळी सांगतात वंशाला दिवा पाहिजे ग, आम्हाला मुलगा पाहिजे, मुलगी नको, मुलगी नाही झाली पाहिजे. अगं माझ्या लेकीनं स्त्रीची निर्मितीच नाही झाली तरी या विश्वाची निर्मिती कशी होईल? नका बाबू असं. काय करताय तुम्ही आज? तुम्ही साऱ्या जणींनी माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केलंय
आणि चक्क देवी बनवून मला या फोटोमध्ये फ्रेम केलं. जमेल तसं जमेल तेव्हा सोयीनुसार माझं कौतुक करता. पण मला खरं दुःख याचंच होतं की तुम्ही साऱ्या जणी मला फक्त विनताय आणि त्याचाच राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या लेकी बाळींनो, सखी मैत्रिणींनो, तुम्ही साऱ्या जणी शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शाळ्या झालात. विकृत स्त्री मुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता. हा, माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच दाबता. अगं, बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगलेलं. स्त्री शिक्षणासाठी मी शेण दगड चिखलगोटे आले. पहिलं माझं वंदन, कोणाकोणाला वंदन करायचं लक्ष द्या. पहिलं माझं वंदन राजमाता यशोधरेला. पहिलं माझं वंदन राजमाता यशोधरेला. तिच्याच मुळे बुद्धत्व प्राप्त झालं त्या सिद्धार्थाला. दुसरं माझं वंदन राजमाता जिजाऊला. दुसरं आपलं वंदन त्या राजमाता जिजाऊला. तिनं घडविलं शिवबाला आणि त्या शंभू राजाला. तिसरं माझं वंदन अहिल्या देवी होळकरला. कुशल प्रशासक बनून तिनं पाणी पाजिलं शत्रूला. आता चौथं माझं वंदन क्रांती ज्योती सावित्रीला. शब्दांकडे लक्ष बाबर शेण दगड घेऊन शिकविलं समस्त नारीला. आता पाचवं माझं वंदन त्या माता फातिमा शेखला. बघा ना, एक मुस्लिम समाजाची महिला माता फातिमा शेख, क्रांतीज्योती सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून पुण्यातील विडेवाड्यात ज्ञानदानाचं काम करते. मग तुम्ही आम्ही महिलांनी तिला विसरून कसं चालेल? बरोबर ना? आणि म्हणून पाचवं माझं वंदन त्या माता फातिमा शेखला. समाजाची पर्वा न करता साथ दिली त्या सावित्रीला. आता सहावं माझं वंदन सहावं माझं वंदन माता रमाई आंबेडकरला. राणा वनात गौऱ्या ठाकूर शिकविल्या फुल्या पतीला. टाळ्या वाजवायच्या का जोरदार? धन्यवाद. म्हणून सहावं फुलं वंदन त्या रमाबाई आंबेडकरला. राणा वनात गौऱ्या ठाकूर शिकविल्या फुल्या पतीला. आता सातवं माझं वंदन रणांगणा झलकारीला. मेरी झाशी नाही दूंगी असं ठणकाविलं इंग्रजांना. आता आठवं माझं वंदन त्या कल्पना चावलाला. माहिती ना बोलतात मला चावला? व्हेरी गुड. आता आठवं फुलं वंदन त्या कल्पना चावलाला. अवकाशात भरारी देऊन
कोणामुळे बाबासाहेबांनी दिल्या बाबासाहेबांना बाबासाहेबांनी दिल्या बाबासाहेबांना इस्त्रीची कपडा त्याला अंतराचा वास इस्त्रीची कपडा त्याला अंतराचा वास इस्त्रीची कपडा त्याला अंतराचा वास कोणामुळे अरे बाबासाहेबांना दिल्या बाबासाहेबांना बाबासाहेबांनी दिल्या या कार्यक्रमासाठी सातपूर गाव ग्रामस्थ, महादेवनगर फ्रेंड सर्कल, वायजी ग्रुप सातपूर, साई महिला मंडळ, काळे फाउंडेशन राजवाडा, अमरज्योत मित्रमंडळ, मराठा मित्रमंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ, शिवाजी चौक, धम्मदी फ्रेंड सर्कल, जेतवन बुद्धविहार कॉलनी, ज्येष्ठ नागरिक महासंघ कॉलनी, महालक्ष्मी मित्रमंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ, शिवशाही लोहार ग्रुप, प्रबुद्ध नगर मित्रमंडळ, क्रांती सम्राट ग्रुप, राजमुद्रा मित्रमंडळ, हर हर महादेव मित्रमंडळ, कोळीवाडा, जय बजरंग मित्रमंडळ, स्वारबाबा नगर, संतोषी माता नगर मित्रमंडळ आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी गणेश गांगुडे, दीपक गांगुडे, गांगुडे परिवार, महादेवनगर परिसरातील नागरिक, महिला, भीमसैनिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे.